पुढची बातमी कल्याणमध्ये रील स्टार सुरेंद्र पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे। बलात्कार प्रकरणातून जामिनावर बाहेर येताच अवैध शस्त्रसाठ्यासह पोलिसांनी त्याला अटक केली। पोलिसांनी सुरेंद्रच्या घरातून 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतूस, तलवार आणि चॉपरचा मोठा साठा जप्त केला। सुरेंद्रनं चपलांच्या स्टँडमध्ये गुप्त कप्पा बनवला होता। झाडाझडती करत असताना पोलिसांना संशय आल्यामुळे चपलांचं स्टँड हलवलं आणि मोठा शस्त्रसाठा सापडला। त्यानंतर ठाणे गुन्हे शाखा आणि मानपाड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। सुरेंद्र पाटील याआधी देखील रील्समुळे चर्चेत होता, मात्र त्याच्याकडे एवढा शस्त्रसाठा कुठून आला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। स्टार सुरेंद्र पाटील याला पुन्हा एकदा पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आपण आता सध्या त्याच्या बंगल्यावरती आलेलो आहोत। कल्याण क्राईम ब्रँचने याच बंगल्यामध्ये रेड टाकले असता त्याने घरामध्ये जे इंटेरियर जे केलेलं आहे त्यामध्ये एक वेगळं म्हणजे चप्पलचं स्टँड पोलिसांना वेगळं दिसलं आणि चप्पलचं स्टँड ज्यावेळेस चौकशी केली त्यामध्ये तर काही हत्यार असल्याचं ते कप्पा त्यांना आढळून आला। त्यामधून जवळपास 7 रिव्हॉल्वर, 3 गुप्ती आणि जवळपास काही तलवारी देखील त्यामध्ये आढळून आलेल्या आहेत आणि 300हून अधिक जिवंत काडतूस जे आहेत ते यामध्ये मिळून आलेले आहेत। काही दिवसापूर्वीच हा नाशिकमधील एका तरुणीसोबत रिव्हॉल्वरचा धाक दाखवून तिच्यावरती त्याने अत्याचार केल्याची घटना होती आणि त्यामध्ये तो अटक होता आणि तो नुकताच जेलमधून बाहेर आला आणि ही अशा पद्धतीची मोठी कारवाई जी पुन्हा एकदा घडलेली आहे। त्यामुळे आता हा रील स्टार जो आहे त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। धक्कादायक बाब म्हणजे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा दुसरा अशोक खरात असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे। जवळपास याने अनेक महिलांशी संबंध ठेवल्याचे देखील उघड झालेले आहे आणि काही पत्रकार परिषदेमध्येच ही माहिती देखील समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र मोठा म्हणजे बंदुकी ज्या आहेत त्या आणखीन मिळण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवलेली आहे। मात्र पोलीस आता लागलीच या सर्व संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत आणि धक्कादायक खुलासे ते या माध्यमातून करणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।